प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूच्या कृपेने मला ही संधी मिळाली की त्याचं वचन घेऊन तुम्हा पुढे यावं. आणि विश्वास आहे का प्रभू आज पुन्हा एकदा आमची भेट घेणार आहे, कारण आम्हाला प्रभूच्या वाचनाची गरज आहे आणि देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून प्रभूची इच्छा नाहीये की आमचा नाश व्हावा, पण तो प्रभूची इच्छा आहे की आम्हाला आनंदकालाचं जीवन मिळावं. म्हणून सध्या आम्हाला प्रभूचं वचन समजणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे सध्याची परिस्थिती आहे आणि या स्थितीमध्ये आता एकच वचन येत आहे, ते म्हणजे पश्चातापाबद्दल. आणि अनेक जण आता प्रभूकडे पश्चाताप करत आहे. आणि होय, बायबल देखील सांगतं की ज्याही वेळेस मनुष्यावर पीडा आली आणि त्यांनी पश्चाताप केला तर त्या क्षणी देवाचा क्रोध फिरला गेला. परंतु देवाची इच्छा आहे का काही गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. पश्चाताप का केला पाहिजे, परंतु पश्चाताप कसा केला पाहिजे. पश्चाताप जो आपण करतो हा अंतःकरणातून करतो का मजबुरीतून करतो, या दोन गोष्टी आहेत आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या जी अवस्था अशी आहे का आता दुसरा पर्याय नाहीये आणि म्हणून अनेक जण पश्चाताप करतात, ते मजबुरीमध्ये करतात. म्हणजे पर्याय नसल्यामुळे तो पश्चाताप आहे का प्रभू आता दुसरा काही पर्याय नाहीये म्हणून प्रभू मला क्षमा कर. पण देवाची इच्छा आहे आमचा पश्चाताप हा मजबुरीतला पश्चाताप नकोय, आमचा पश्चाताप हा अंतःकरणातून पाहिजे. आणि म्हणून याच विषयावर आज प्रभूंनी मला वचन पाठवलंय का तुम्ही पश्चाताप तर करताय, पण तुमचा पश्चाताप अंतःकरणातून आहे का तुमचा पश्चाताप मजबुरीतून आहे. जर मजबुरीतून तुम्ही पश्चाताप करताय तर मग अजून पण आम्हाला ते कळलंच नाही की देवाची इच्छा आहे ते आम्हाला कळावं. म्हणजे आता या सर्व ज्या गोष्टी घडतायत याद्वारे आमचे आध्यात्मिक नेत्र उघडले पाहिजे. आमच्या आतमध्ये एक धास्ती बसली पाहिजे, एक भीतीचा आत्मा, एक भयाचा आत्मा आला पाहिजे का परमेश्वर इतक्या दिवसापासून जे सांगण्यात येतंय का प्रभूचं राज्य जवळ आहे, देवाचे वेगवेगळे सेवक येऊन वचनातून त्याचं प्रगटीकरण देऊन जातात, ते भेद आम्हाला उघडे करतात, जेणेकरून आम्हाला कळावं का परमेश्वर येणार आहे. कारण आपण म्हणतो का तो कधी येईल ते कळणार नाही, तो चोरासारखा येईल. पण तो चोरासारखा त्या लोकांसाठी ज्यांना वचन माहित नाही, पण जे वचनामध्ये आहेत त्यांना कळणार आहे. सर्व गोष्टी ज्या घडामोडी ज्या त्यांच्या समोर घडतात त्याद्वारे कळतं का नाही प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज प्रभूची इच्छा आहे का मजबुरीतला पश्चाताप नकोय, पश्चाताप करावा पण तो पश्चाताप अंतःकरणातून असावा. प्रेज द लॉर्ड. मग ब्रदर सिस्टर्स, फक्त एवढं म्हणून जमणार नाही का प्रभू मी चुकलो मला क्षमा कर. अंतःकरणातून ते आलं पाहिजे का प्रभू आता मला बदलायचंय, आता मला कळालं का सत्य काय, आता मला कळालं माझ्या जीवनाचा उद्देश काय, आता मला कळालं का नेमकं माझ्या जीवनामध्ये मी काय केलं पाहिजे. कारण असं नाही का तुम्ही पहिल्यांदा, कारण आता जेही सेवक या माध्यमातून फेसबुक युट्यूबतून जेही देवाचे सेवक या ठिकाणी वचन त्यांच्याकडे येते ते एकच येते का पश्चाताप. आणि मग काही लोकांनी त्याला इझिली पश्चाताप घेतला, म्हणजे फक्त गुडघे टेकायचं, हे प्रभू क्षमा कर, आतापर्यंत चुकलो माफ कर. पण ते म्हणतो अंतःकरणातून पाहिजे, मजबुरीतून नाही, अंतःकरणातून. म्हणजे हे सगळं जे घडतंय ना, हे घडण्यामाग तुझं अंतःकरण तुटलं पाहिजे, तुझ्या अंतःकरणात ती उत्सुकता आली पाहिजे आता का प्रभू आता मला रिअलिटी कळली. म्हणजे तुमच्यात ते आतून चेंज आला पाहिजे. कारण परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. देव चेक करणार मजबुरीत करतोय का आत्म्यातून करतोय, आणि जे आत्म्यातून करतील जे खरोखर सुधारतील प्रभू त्या लोकांना ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण मी देईल. वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला देण्यात आलं आणि त्याचबरोबर दोन चोर देखील होते. आणि त्या ठिकाणी एक चोर तो त्या ठिकाणी खूप सुंदररित्या देवावर आपला विश्वास प्रगट करतो आणि मान्यता देतो का आम्हाला जी शिक्षा होती त्याच्यास आम्ही पात्र आहोत. वाचव्या ठिकाणामध्ये लूक 23 अध्याय आणि 41 वचन. मी पुन्हा सांगल, लूक 23 अध्याय आणि 41 वचन मी तुम्हासाठी वचन वाचतो. आपण तर खरोखर न्यायाने दंड सोसतो, कारण आपण जे केले त्याचे योग्य प्रतिफळ आपल्याला मिळत आहे, परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या चोराबरोबर आहे, वधस्तंभावर त्या दोघांना दिलेला आहे. आता हा जरी या ठिकाणी असं म्हणतोय की आम्हाला जी शिक्षा मिळेल ती योग्य आहे, म्हणजे आता याला कळालं आम्ही चुकलो भटकलो, परंतु लगेच त्याला त्या वधस्तंभावर खाली नाही काढलं. म्हणजे त्याला माहितीये की जरी मी या ठिकाणी पश्चाताप करतोय पण लगेच माझी जी शिक्षा सध्याची ती कमी होणार नाही. म्हणजे हा जो पश्चाताप आहे हा मजबुरीतला नाहीये, हा पश्चाताप अंतःकरणातून आहे.
प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला हे कळावं, प्रभूच्या आत्म्याद्वारे हा मान्य करतो का जे त्यांनी केलं ते चुकीचं केलं आणि त्यामुळे त्याला शिक्षा मिळते. मग कधी कधी असं आम्हाला वाटतं का हे काय मी आता कबूल करतो मग लगेच माझ्यावर कृपादृष्टी व्हावी आणि शिक्षा कमी व्हावी. इथे ह्यानी पण पश्चाताप केला पण त्याची शिक्षा कमी झाली नाही, पण त्याला आनंदकालाचं जीवन मिळालं. म्हणजे हा जो चोर पश्चाताप करतो हा मजबुरीत करतो म्हणून हा चोर जो पश्चाताप करतो हा मजबुरीत पश्चाताप करत नाही, करायचं म्हणून करत नाही, तर अंतःकरणातून करतो. आणि परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. म्हणून या क्षणी ब्रदर्स सिस्टर्स हा समय आहे का आपण देवाच्या वाचनाकडे लक्ष लावलं पाहिजे आणि अंतःकरणातून प्रभूकडे आलं पाहिजे. फक्त एक चला सगळे तेच सांगतात पश्चाताप करा, चला उपवास करा. मग जे लोक उपवास करत नव्हते ते लोक उपवास करायला लागले का त्यांना वाटलं का आता सगळं संपलंय, चला आता शेवटची संधी आहे, लगेच उपवास प्रार्थना करू. अंतःकरणातून पाहिजे, मजबुरीतला नकोय, अंतःकरणातून. जर अंतःकरणातून असेल देव आम्हाला एक संधी देणार आणि आपला गौरव करून घेणार. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेल का देवाची इच्छा आहे का अंतःकरणातून करा, भाग पडतं म्हणून करू नका. प्रेज द लॉर्ड. जक्कई बद्दल मी या पवित्र शास्त्रातून सांगेल का ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला आणि म्हणला का मला तुझ्या घरी यायचंय आणि येशू ख्रिस्ताच्या घरी आला त्या दिवशी तो म्हणता जो काही मी कुमार्गाने घेतलंय ते सर्व मी लोकांना परत देऊन टाकतो. मजबुरी तो तसं करत नाही, भाग पडतं म्हणून तसं तो करत नाही, अंतःकरणातून तो तसं करतो. आणि जास्त अंतःकरणातून करतो. प्रभू येशूने त्या ठिकाणी शब्द उच्चारले का आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे. ज्यावेळेस आम्ही अंतःकरणातून करू परमेश्वरची सुटका करणार. प्रेज द लॉर्ड. मग ब्रदर सिस्टर्स देवाची इच्छा आहे का अंतःकरणातून, कारण सध्या एकच वचन सर्वत्र फिरतंय, कोणतं? पश्चाताप करा, पश्चाताप करा. मग परमेश्वराचं वचन आता आलं का पश्चातापाबद्दल की याच्या अगोदर पण येत होतं? जर आम्ही फक्त आशीर्वाद शोधणारे नसणार आणि देवाचं वचन शोधणारे असेल तर देवाचं वचन हे घडण्या अगोदर आम्हाला तयार करत होतं. अनेक विषय देवाच्या आत्म्याने मंडळीतून आम्ही जे देवाने मला दिलेत मी ते लोकांसमोर ठेवलेत. चर्चमध्ये, युट्यूब, फेसबुक माध्यमातून का फळ देणारे व्हा, आत्मे जिंकणारे व्हा, प्रभूचं राज्य गाजवा, चुकीच्या गोष्टी सोडा. अनेक जी वचन प्रभूंनी दिलेले आहेत ते सर्व करेक्शन बद्दल, रिपेंटन्स बद्दल, बदलाव बद्दल आणि अनेकदा हे वचन आपण घेतले आणि आज त्याचा परिणाम मी पाहतोय का प्रभूला मी धन्यवाद देतो का त्या समयी प्रभू जे तू मला दिलं ते मी लोकांसमोर मांडलं. लोकांना आवडो न आवडो मी ते देण्याचा प्रयत्न केला. आणि प्रेज गॉड, म्हणजे परमेश्वर ही घटना घडण्या अगोदर ते पश्चातापी वचन पाठवत होता, देवाच्या राज्याबद्दल घोषणा करून घेत होता. अनेक असे विषय प्रभूच्या आत्म्याने या बायबलमधून प्रगट केले जे कोण आमचा विश्वास बसावा. पण देवाची इच्छा होती का ज्या वचन अगोदर येत होतं त्या समय आपण वागलं पाहिजे होतं, त्या समय त्या वचनाचा आदर आपण केला पाहिजे होता. म्हणजे ही स्थिती येण्या अगोदर पश्चातापाचे वचन आले, परिवर्तनाचे वचन आले, पण त्यावेळेस वचन एवढं मनावर आपण घेतलं नाही. आपण म्हणलो काय सगळे एवढे नीतिमान आहेत का आणि मग आपणच एवढं समर्पण करायचं का आणि आपणच एवढं देवदेव करायचं का? वेगवेगळे लोक कारण द्यायचे आणि वचनापासून स्वतःला पळायचे. किंवा एखादं वचन कापणार आहे मग ते काय करणार, दुसरं वचन घेणार आणि त्या वचनाद्वारे आपलं पाप सोडणार नाही पण म्हणणार नाही ते वचन तर असं सांगतं. अरे बाबा तू कोणाला फसवलं? तू स्वतःला फसवलंस. तुला वाटलं का नाही? म्हणजे अनेकदा असं होतं की समजा चर्चमध्ये कडक वचन गेलं मग आपण काय करतो, दुसऱ्या पास्टरना फोन करतो का? कारण आपल्याला आपली तयारी नसती का आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. कारण ज्यास देवाचा सेवक वचन देतो ना ते आपल्याला टोचतं, ते आपल्याला कापतं. आपल्याला कळतं की वचन मला 100% मला लागू होतं. मग त्या समय आपण तुटत नाही, आपण पश्चाताप करत नाही, आपण एक वेगळ्या पास्टरना फोन करतो, म्हणतो ने पास्टर असं आहे का, त्याला सगळी स्टोरी सांगत नाही, अरे त्याला सांगतो. आणि मग कधी कधी जर मन धरणारा पाळक असेल तर तो काय करतो, त्याला वाटतं त्याला ही संधी याला लगेच आपल्या बाजूने करून घेऊ. नाही सिस्टर ब्रदर तसं नाही वचन. मग आपल्याला वाटतं नाही 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 ते वचन चुकीचं आहे, हे वचन बरोबर आहे. म्हणजे त्या समय वचन येत होतं कडक, पण त्यावेळेस तू ते मान्य केलं नाही. त्यावेळेस तू दुसऱ्या तिसऱ्या पास्टरना विचारून, त्याला थोडी स्टोरी माहिती सगळी की तुझ्या लाईफ मध्ये काय चाललंय, पण मंडळीत जे देतो तुला बोध करत होता पण तू पळत होता, तू मान्य करत नव्हता. परंतु आता तू म्हणतो काय, प्रभू मला क्षमा कर. मग परमेश्वर म्हणतो या अगोदर पण वचन आलं पण त्यावेळेस तू ते मान्य केलं नाही, मग आता तू बरा पश्चाताप करायला लागला. मग तू अंतःकरणातून करतो का मजबुरीतून करतो? आणि जर मजबुरीतून आहे तर मग प्रभू ब्लेस करणार नाही. देवाकडे वळायचंय पण अंतःकरणातून. म्हणून देवाकडे हे देखील कबुली द्या का प्रभू या अगोदर पण वचन आले पण मी सिरियसली नाही घेतलं पित्या, मी मनावर नाही घेतलं पित्या, परंतु प्रभू मला अनुग्रह दे का मी अंतःकरणातून तुझ्याकडे वळावं. जर अंतःकरणातून आम्ही वळू तर 100% परमेश्वर या स्थितीतून आम्हाला बाहेर काढणार. पण पुन्हा सांगल का मजबुरीतून नकोय, अंतःकरणातून पाहिजे. कारण पूर्वी पण असे संदेश आले
वारंवार देवाचे महान सेवक पास्टर आर पॉल हे येऊन सभा घेऊन गेले वेगवेगळ्या ठिकाणी. प्रगटीकरणाचा पुस्तकाचा उलगडा त्यांनी केला. अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत त्यांनी सांगून गेलं की देवाला संतोषकारक काय, देवाला आवडणारं काय. पण अनेक लोकांनी ते मनावर घेतलं नाही. ज्यांनी मनावर घेतलं प्रेज गॉड, पण ज्यांनी मनावर घेतलं नाही, मग परमेश्वर म्हणतो की तू स्वार्थी. आजचा तुझा पश्चाताप अंतःकरणातून नाही, हा मजबुरी म्हणून आहे. कारण तुला आता न्यूज पाहायला मिळतात का उपचार नाहीये. आणि सध्या एक नवीन न्यूज अशी पण यायला लागली की ज्या लोकांना लागवड झाली होती चायनामध्ये, आता पुन्हा ते लोक इन्फेक्टेड व्हायला लागले, पुन्हा त्या लोकांना ते होऊ लागलं. सध्या एक न्यूज यायला लागली. मग आता मनात भीती यायला लागली, अरे बाबा आता काय होणार, आता काय होणार. मग आता आम्ही म्हणतो प्रभू माफ कर. मग ते म्हणतो अंतःकरणातून करतोस का, भाग पडतं म्हणून करतो. म्हणून ब्रदर्स सिस्टर्स, देव नक्कीच आम्हाला कृपा देईल, पण अंतःकरणातून देवाकडे वळलं पाहिजे. भाग पडतं म्हणून नाही, कारण देव अंतःकरण तोलतो. देव पाहणार. आता तू घरी आहे, तू कशात वेळ घालतो. तू प्रार्थनेला आता प्राधान्य दिलंय का थोड्या वेळसाठी प्रार्थना, थोड्या वेळसाठी एन्जॉयमेंट. मग असं जमणार नाही. देव चेक करतोय. हा सर्व समय जो आहे, हा समय परिवर्तनासाठी, हा समय स्वतःला करेक्ट करण्यासाठी, हा समय देवाच्या पायापाशी बसून आत्मपरीक्षण करण्यासाठी. म्हणून अंतःकरणातून आपण देवाकडे वळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा तुम्हाला बोध करत आहे, तुम्हाशी बोलत आहे, आम्हा सर्वांशी बोलत आहे. आपण देवाचं वचन हे अंतःकरणातून मान्य केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण सध्या जी स्थिती आहे, मी सांगाल का आपण फक्त एक काळ पाहतोय, एक जनरेशन आपण पाहिले सध्याच, आपण ज्या जनरेशन मध्ये आहोत. परंतु परमेश्वरामधून असे अनेक काळ गेलेत आणि प्रभूंनी अशा अनेक पिढ्या पाहिल्यात का ज्या रदबदली करणाऱ्या, ज्या स्वार्थी आहेत, ज्या या ठिकाणामध्ये देवाचं वचन मान्य न करणाऱ्या. आणि सध्या जी स्थिती आहे त्याला धरूनच एक स्थिती यशायाच्या पुस्तकात. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही घरी सगळं यशायाचं पुस्तक जे मी अध्याय सांगणार आहे 22 पासून 24 पर्यंत जे लोक लिहून घेतात आणि खरं अंतःकरणातून वचन वाचतात, तुमच्यासाठी आहे. यशाया याचा 22 अध्यायापासून 24 अध्यायापर्यंत तुम्ही नक्की वाचा, कारण त्यामधून काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवेल. सध्या जी स्थिती आहे आणि त्या समय पण कोणती स्थिती होती, सगळी साम्यता आहे, काहीच बदलत नाही आणि सगळं सारखंच आहे. परंतु काही गोष्टी बदलू शकतात जर आम्ही अंतःकरणातून देवाकडे वळालो तर. म्हणून यशायाचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि त्याची काही वचनं मी घेईल आणि पुढच्या अध्यायातले काही वचनं घेईल आणि तुम्हाला दाखवेल की स्थिती कशी आहे आणि मनुष्याचा स्वभाव कसा आहे. म्हणून परमेश्वर मनुष्याला चांगल्या प्रकारे ओळखतो, त्याचा स्वभाव कसा आहे. आपण एक पिढी आहोत, पण प्रभू मध्ये अशा काही पिढ्या गेलेल्या आहेत. म्हणून देवाला सगळं माहिती आहे का माणूस कसा आहे, कसा रंगबदली करणार आहे. म्हणून लक्षात घ्या का अंतःकरणातून आम्हाला प्रभूकडे वळायचं. या ठिकाणी यशाया 22 अध्याय आणि त्याचे 12 पासून 14 वचनापर्यंत मी वाचणार आहे. पण त्याच्यावरती एक शीर्षक दिले आणि शीर्षक असं आहे, पश्चाताप न करता लोक चैनित राहतात. तिथं शीर्षक काय दिलंय, पश्चाताप न करता लोक चैनित राहतात. म्हणजे काय, म्हणजे वचन येत होतं परंतु लोक वचन सिरियसली घेत नव्हते. देवाचे भविष्यवादी यायचे, सांगायचे काही करू नका, हे चुकीचं आहे. त्यांना वाटायचं का रे हा काय येऊन सांगतो. ते लोक मान्यता देत नव्हते, ते ऐकत नव्हते. आणि म्हणून इथं असं लिहिलंय, आता मी वचन वाचतो. आणि त्या दिवसात प्रभू सैन्याचा यहोवा म्हणाला, रडावे आणि आकांत करावा व टक्कल पाडावे आणि गोंताट नेसावं. म्हणजे पश्चातापाला दर्शवतं. त्या काळामध्ये देवाचे सेवक हे वचन घेऊन यायचे का प्रभू आपल्याबद्दल खुश नाहीये, संतुष्ट नाहीये आणि त्याची इच्छा नाही की त्याची विपत्ती, क्रोध आणि पीडा यावी. म्हणून तुम्ही अंतःकरणातून पश्चाताप करा. पण त्या समय लोक काय करायचे, परंतु पहा आनंद व हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. मी पुढे वाचतो, खूप सुंदर आहे. परंतु पहा आनंद व हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. म्हणजे सध्या पण ती स्थिती आहे ना, चर्चला या जमतच नाही, प्रार्थनेला या टाइमच नाही का, नाही स्वयंपाकाला उशीर होतो, नाही एकच दिवस भेटतो, नाही एकच दिवस आहे. पण इथं लिहिलंय आनंद करणे, हर्ष करणे. आपण कुठे चाललो, कार्यक्रमात चाललो, आपण कुठे चाललो, फिरायला चाललो, पण एक दिवस भक्तीचा दिवस आम्ही देवाला दिला पाहिजे, पण आपण तो देत नाही. आपण वेगवेगळे कारण सांगतो. आता आपण म्हणतो का नाही, मग काय नातं तोडायचं का, देवाचं नातं तुटलं चालेल का. आता या क्षणी कोण येणार आहे मदतीला. आता जवळचे पण असेल ना, एकमेकांच्या घरी कोणी कोणाला घेत नाही, लांबूनच म्हणतात नाही हात धुनी. घरामध्ये येताना काय म्हणतात, हात धुणे, तोंडाला मास्क बांध. एकमेकांना लोक एकमेकांच्या घरी येत नाही का, स्थिती तशी आहे. मग या समय कोण आहे जो मदत करणार आहे, परमेश्वर आहे. इथं काय लिहिलंय, तुम्ही आनंद केला, हर्ष केला, बैल मारणे, मेंढरे कापणे व मांस खाणे. म्हणजे आपण पण मांस खाण्यामध्येच एन्जॉय केला. आपण म्हणतो संडे इज अ फूड डे, इटिंग डे, परंतु तो दिवस सुवार्तेचा आहे, तो देवाच्या राज्याचा आहे, तो दिवस उपवास करण्याचा आहे. परंतु अनेक लोक उपवास करत नाहीत.
आम्ही अनेकदा मंडळीमध्ये नेहमी लोकांना आव्हान दिलं का ऍटलिस्ट तुम्ही एक दिवस तरी उपवास केला पाहिजे, पण लोक खाण्यामध्ये एवढे दंग आहेत का ते त्या खाण्यापासून स्वतःला आवरू शकत नव्हते. परंतु आता स्थिती अशी आहे ज्या खाण्यासाठी तुम्ही देवाला नाकारत होते, आता तेच खाणं तुमच्यापासून दूर झालंय. आता प्रभू शिवाय पर्याय राहिलेला नाहीये. म्हणजे पहा, जी सध्याची स्थिती आहे आणि जी स्थिती त्या काळामध्ये झाली, जसं मी तुम्हाला सांगतोय, आपण फक्त एक पिढी आहोत जे सर्व पाहतोय. प्रभूमधून अशा अनेक पिढ्या गेल्या का ज्यांनी फक्त खाण्यापिण्यातच जीवन घातलं, आणि आज आपली पण स्थिती तशीच आहे. फक्त खाणे-पिणे आणि कार्यक्रम एन्जॉय करणे, याच्या पलीकडे आम्हाला टाइम नाही, प्रभूसाठी आम्हाला वेळ नाही. आम्ही कारण सांगतो. ज्यावेळेस देवाचे सेवक असे लीडर्स तुमच्या घरी येतात, प्रार्थनेला चला, प्रार्थना करू, आपण वेगवेगळे कारण सांगतो. अनेक जण म्हणतात ओ आम्हाला बाहेर जायचं बरं का. अहो, ते स्वतःसाठी नाही आले, ते तुम्हाला ब्लेसिंग्स मिळावे, त्यांना जो इश्यू कळला तो तुम्हाला कळावा म्हणून तुमच्याकडे ते आले होते. पण तुम्ही ते नाकारलं, तुम्ही त्यांना वेळ दिला नाही, तुम्ही तुमचे दारं बंद केले. आणि आज स्थिती कशी, आज वाटतं का प्रार्थना करणार कोणी यावं, पण आज कोणीच प्रार्थना करायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहा, स्थिती बदलती का, सेम तेच चाललंय. वाचूया पुढं. आपण खाऊ पिऊ कारण उद्या आम्ही मरू. अनेक लोक म्हणतात काय एक दिवस मारायचंच आहे. अरे नाही, पण तुला कोणत्या प्रकारचं मरण मारायचंय? जर तू प्रभूत असेल, जरी शरीर मारणार पण तुझा आत्मा मारणार नाही, आणि प्रभू मध्ये तुझं मेलेलं शरीर पण पुन्हा उठवलं जाईल. हे आशीर्वाद देवातून आहे. परंतु ते मरण जे प्रभूचा स्वीकार करत नाही किंवा प्रभूचा स्वीकार करून पण पाप सोडत नाही, त्याला अनंतकालाचं मरण येणार आहे. म्हणून असं म्हणू नका का एक दिवस सगळ्यांनाच मारायचं. नाही, मारण्यामध्ये फरक आहे. सगळ्यांना मारायचंय पण सगळ्यांचं मरण सारखं नाही. जे प्रभूत असतील, जे प्रभूत चालतील ते मरतील, पण त्याचं शरीर पुन्हा उठवलं जाईल, त्यांचा आत्मा मारणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून असं म्हणू नका सगळ्यांनाच मारायचं. नाही, मारण्यामध्ये फरक आहे. इथं पुढे लिहिलंय, आणि सैन्याचा यहोवाने माझ्या कानात प्रगट केले की खचित तुम्ही माराल, तोपर्यंत या अन्यायाची तुम्हाला क्षमा होणार नाही, असे प्रभू सैन्यांचा यहोवा म्हणतो. म्हणजे त्या क्षणी इतकी कडक भाषा का वापरली? कारण लोक आपलं अंतःकरण, आपलं जीवन हे प्रभूला द्यायला तयार नव्हते. देवाचं वचन येत होतं पण हट्टीपणा ते सोडायला तयार नव्हते. म्हणून ब्रदर सिस्टर्स, आज जर पश्चाताप करतोय तर अंतःकरणातून करा, मजबुरीतून करू नका. जर अंतःकरणातून असेल तर ही पिढा आम्हापासून टळेल आणि देव आम्हाला जीवन देणार. पहा स्थिती कशी होती. आता 24वा अध्याय, आणि प्लीज तुम्ही बायबल घ्या, तुमचं जे बायबल तुमच्याकडे आहे. मी एक वचन या ठिकाणी वाचणार आहे आणि खूप सुंदर आहे, सध्याच्या स्थितीला धरून आहे. 24वा अध्याय मी आपल्यासाठी तर वाचणार आहे. शीर्षक काय तिथं? पृथ्वीवरील लोकांस होणारा दंड. पृथ्वीवरील लोक, आता एक विशेष समुदायाने सांगितलं, प्रभूने सर्व लोकांबद्दल सांगितलं का काय होणार आहे पृथ्वीवर. वाचतो या ठिकाणामध्ये. पहा, यहोवा पृथ्वी रिकामी करतो, तो ती ओसाड करतो आणि ती उलटी पालती करतो व तिच्यात राहणाऱ्यास विखरतो. सध्याची स्थिती आणि हे वचन एकदम परफेक्ट मॅच आहे. हे पुन्हा वाचतो. यहोवा पृथ्वी रिकामी करतो, तो ती ओसाड करतो आणि ती उलटी पालती करतो व तिच्या राहणाऱ्यास तो विखरतो. सध्या स्थिती तीच आहे, रिकामी होते. रोज मृत्यूचा आकडा आपल्या समोर येतोय. जर तुम्ही बातम्या पाहताय तर मृत्यूचा आकडा रोज समोर येतोय. कुठं इतकी भयानक अवस्था आहे का 500च्या वर रोज लोक तिथं मरतायत. म्हणजे देवाचं वचन जे आहे, परमेश्वर ते वचन इथे दाखवतोय का जसं त्या काळात होतं सेम त्याच आताही त्या प्रकारे होत आहे. म्हणजे मनुष्य जर ऐकत नाहीये, हट्टीपणा करतोय, तर मग तो क्रोध येणार. पण जर आपण देवाकडे अंतःकरणातून वळालो तर हा क्रोध थांबला जाणार. पुढे काय लिहिलंय? आणि जशी लोकांची तशी याजकांची, आणि जशी सेवकांची तशी धन्यांची, जशी दासांची तशी धन्यांची, जशी विकत घेणाऱ्यांची तशी विकणाऱ्यांची, जशी उसने देणाऱ्यांची तशी उसने घेणाऱ्यांची, जशी उधार घेणाऱ्यांची तशी तो त्याला उधार देतो, त्याची स्थिती होईल. म्हणजे या स्थितीमधून कोणीच वाचणार नाही, लहान मोठं कोणीच नाही, फक्त तोच जो अंतःकरणातून परमेश्वराकडे वळेल. म्हणून आम्हा सर्वांना, मी पुढे सांगल, आम्हा सर्वांना प्रभूकडे अंतःकरणातून वळणं खूप गरजेचं आहे. पुढे असं लिहिलंय, पृथ्वी अगदी रिकामी केली जाईल, अगदी ओसाड केली जाईल, कारण यहोवा हे वचन बोलला आहे. जसं सांगितलंय तसं होतंय सध्या, आपण पाहतोय. पुढे काय लिहिलंय? पृथ्वी शोक करते व सुकून गेली, जग वाळून व सुकून गेले, भूमीवरल्या लोकातले थोर वाळून गेले आहेत. भूमीतले थोर वाळून गेले म्हणजे मोठमोठे राष्ट्र याच्यामधून सुटले नाही. ज्यांच्याकडं
भरपूर ज्ञान आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, टेक्नॉलॉजी आहे, परंतु ते वाळून गेलेत. कोणता उपाय सापडत नाही अजून तरी. प्रार्थना आहे, परमेश्वर नक्की उत्तर देईल, परंतु या ठिकाणी देव दाखवून देतो का मनुष्याने देवाकडे पश्चाताप करणं किंवा देवाच्या मार्गात चालणं किती गरजेचं. पुढे काय लिहिलंय, भूमी आपल्या राहणाऱ्याला बाटली आहे, कारण त्यांनी नियमशास्त्राचे उल्लंघन केले आणि त्यांनी नियमाचे अतिक्रमण केले आहे. नियमाचे अतिक्रमण म्हणजे मनानेच वचन घ्यायचे, किंवा वचन जरी टोचतंय दुसऱ्या सेवकाला सांगायचं, त्याच्याकडून एक वेगळं वचन घ्यायचं आणि स्वतःचा बचाव करायचा. अतिक्रमण करतात. इथं काय लिहिलंय, अतिक्रमण म्हणजे वाटातला क्रॉस करून पुढे यायचं. तुला माहिती आहे का तू चुकतोय, मग कबूल कर ना. का तू ह्याला त्याला सांगतो? जर देवाचं वचन त्या समय त्या मंडळीत तुला कापत होतं, तुला टच करत होतं, मग ते तू मान्य केलं पाहिजे. आम्ही वेगवेगळे कारण, वेगवेगळी परिस्थिती अशी डिझाईन करतो, दुसऱ्याला सांगतो, आणि मग आम्हाला वाटतं की त्यांनी असं काही सांगावं जेणेकरून ते मला आवडावं, आणि जे मला दुसरं वचन सांगते की ते सोड, मग त्यांनी मला असं सांगावं की मला ते सोडता आलं नाही पाहिजे. उलट मी म्हटलं पाहिजे नाही, त्यांनी असं सांगितलंय. तुझ्या अंतःकरणात तुला माहिती आहे तू दोषी आहे, मग तू ह्याच नको सांगू. देव तुझा न्याय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुमच्या अंतःकरणात तुम्हाला वचन टोचतंय तर मग आता दुसरा रेफरन्स घेऊ नका. मान्य करा का तुम्ही चुकले. जर तुम्ही अंतःकरणातून वळताल तर लॉर्ड तुम्हाला ब्लेस करेल. आणि म्हणून हेच लिहिलंय, हा स्वभाव मनुष्याचा प्रभूला माहिती आहे. त्याच्यातून अशा अनेक पिढ्या गेल्या, त्याला माहिती का माणूस कसा खेळ खेळतो, त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे. आणि म्हणून या सर्व स्थितीतून आता तरी आमचे डोळे आम्ही उघडले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिले या ठिकाणामध्ये, त्यांनी नियमाचे अतिक्रमण केले आणि सर्व काचा करार त्यांनी मोडला आहे. याकरिता पृथ्वी शापाने खाऊन टाकली आहे आणि तिच्यावर जे राहतात ते दंडपात्र झाले आहेत. म्हणून पृथ्वीत राहणारे जळून गेले आहेत आणि मनुष्य थोडी उरली आहे. म्हणजे पहा, स्थिती तशीच आहे का रोज एक नवीन बातमी येते का किती लोक मरत आहे. परंतु पुन्हा मी तेच सांगल का अंतःकरणातून देवाकडे वळलं पाहिजे. परंतु तुम्ही यशाया 22 पासून 24 वाचा, हे वचन वाचा आणि सध्याची जी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणा. पहा, काहीच फरक नाही, पण एक फरक आपण करू शकतो. जर अंतःकरणातून प्रभूकडे वळलो ती स्थिती आपण थांबवू शकतो. का? देव मंद क्रोध आहे, परमेश्वर प्रेमळ आहे. प्रभूची इच्छा नाहीये का ज्या मनुष्यासाठी मी येशू ख्रिस्त दिला त्या मनुष्याचा नाश अशा प्रकारे व्हावं. देवाची इच्छा आहे की आम्हाला जीवन मिळावं, ते पण उदंड मिळावं, आनंदकालाचं मिळावं आणि प्रभूचा गौरव व्हावा. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिलंय, मी पुढे इथं वचन वाचतो, नवा द्राक्षरस शोक करतो, द्राक्षवेल गळून गेला आहे. हर्षित हृदयाचे सर्वजण उसाचे टाकतात. हर्षित हृदयाचे सर्व लोक काय टाकतात? उसाचे टाकतात. म्हणजे स्थिती अशी आली का आता चांगले लोक घाबरलेत आणि वाकून गेलेत. पुढे असं लिहिलंय, डफांचा उत्सव खुंटला आहे, उल्हास करणाऱ्यांचा गोंगाट संपला आहे, विनेचा उत्सव खुंटला आहे. म्हणजे जे उत्सव आहेत आता सगळ्या उत्सवावर पाणी फिरलंय. इथे सांगितलं, मी पुढे वाचतो, डफांचा उत्सव खुंटला आहे, उल्हास करणाऱ्यांचा गोंगाट संपला आहे आणि विनेचा उत्सव खुंटला आहे. म्हणजे सध्याची स्थिती अशी आहे का तुम्हाला कोणत्याच गोष्टी सहभागी होता येणार नाही. आता फक्त तुम्हाला घरी बसायचंय असं सांगितलंय वाचनामध्ये. आणि ह्या समय फक्त प्रभूकडे आपलं अंतःकरण चित्त लावायचं आणि आत्मपरीक्षण करायचं का प्रभू सांग का आता मी कसं जीवन जगावं, प्रभू सांग का मी काय करावं, प्रभू सांग का तुला काय आवडणार आहे हे आता मी ओळखावं. देवाचं मन कशामध्ये संतुष्ट आहे आमच्या प्रती हे आम्ही ओळखलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे काय लिहिले, खूप सुंदर आहे, ते गात द्राक्षरस पिणार नाहीत, ते मध पितात, त्यांना ते कडू होईल. ओसाड पडलेली नगरी मोडून गेली आहे. मी पुन्हा वाचतो, लक्षपूर्वक ऐका, सगळेजण ऐका, जे घरी बसून युट्यूब फेसबुकवरून ऐकतात लक्षपूर्वक ऐका. इथं काय लिहिलंय, ओसाड पडलेली नगरी मोडून गेली आहे, कोणी आत येऊ नये म्हणून प्रत्येक घर बंद केले आहे. पुढे वाचता ठिकाणामध्ये, ओसाड पडलेली नगरी मोडून गेली आहे, कोणी आत येऊ नये म्हणून प्रत्येक घर बंद केले आहे. म्हणजे पहा, जे या ठिकाणा स्थिती आहे का काय बंद केले आपण, आज आपलं घर बंद केलंय. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रात ह्या स्थितीमधून
पूर्वीची पिढी पण गेली, का गेली? कारण त्यांनी प्रभूचं ऐकलं नाही. आणि सध्या असं का घडतंय? कारण आपण पण देवाचं वचन मनावर घेतलं नाही. परंतु देवाची अजून पण इच्छा आहे की आपण आपलं अंतःकरण बदलावं आणि आपण मजबुरीतून नाही पण तू अंतःकरणातून प्रभूचा स्वीकार करावा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे काही वचनं जे मी या ठिकाणी घेत आहेत हे मनाने मी घेत नाही ब्रदर्स. असं मी शोधत नाहीये का प्रभू दाखव स्थितीला धरून काय. प्रभूकडे प्रार्थना करतोय, प्रभू ते अध्याय माझ्या समोर आणत आहे आणि प्रभू हे सर्व प्रगट करत आहे. कारण आपण सर्व अंतःकरणातून प्रभूकडे वळलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही प्रभूला न आवडणार आहे आपण ते टाकून दिलं पाहिजे आणि ही पूर्ण प्रयत्न करायचं का प्रभू इथून पुढं जे माझं जीवन असेल हे तुला समर्पित असेल, तुला आवडणारं असेल, तुझ्या महिमेसाठी, तुझ्या सेवेणार आहे का. कारण आता पश्चाताप करू, पिढा निघून गेली का पुन्हा तसंच. असं करू नका. मग पुढच्या वेळेस परमेश्वर हाय काय करणार नाही. म्हणून या समय अंतःकरणातून देवाकडे वळा. देव आमचं अंतःकरण जाणतो. देवाला माहिती आपण कसे आहेत. म्हणून देव चेक करतोय अंतःकरणातून करतोय का फक्त प्रार्थना करायची म्हणून करतो. देव अंतःकरण चेक करतोय का मन किती तयार झालंय. म्हणून जोपर्यंत आपलं मन तयार होणार नाही, जोपर्यंत आपण रोज गुडघ्यावर येऊन प्रार्थना करणार नाही आणि म्हणणार नाही का प्रभू मला चेंज व्हायचंय, प्रभू मला बदलायचंय, मला खरोखर आता तुझं महत्व पटलंय, आता मला कळालं का प्रभू तूच आहे. अनेक लोक आहेत का प्रभू ज्यांना सेवेसाठी बोलवत होता पण ते सेवेला येत नव्हते. ते आपल्या जगी गोष्टीच्या मागे पळत होते. म्हणजे ज्यांच्यासाठी कॉलिंग त्या लोकांसाठी मी म्हणतोय का ज्यांना माहिती का प्रभूचं पाचारण तुमच्यासाठी पण तुम्ही पळत होते. आता पर्याय नाही तुमच्याकडे. आता स्थिती अशी का सेवा करावीशी वाटते पण सेवेला तुम्हाला बाहेर पडता येत नाही. म्हणजे प्रभू तुम्हाला टाइम दिला होता पण त्यास तुम्ही काम केलं नाही. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनात हरवले होते. आता तुम्हाला वाटतं कडे देवाची सेवा केली असती किती बरं झालं असतं. मग देवाची इच्छा आहे का आता तुझे डोळे उघड आणि देवाचा स्वीकार अंतःकरणातून करून देवाची सेवा कर. मग प्रत्येक लोक मी तुम्हाला प्रत्येकाला आव्हान देईल की आम्हा सर्वात ख्रिस्त गाजवला गेला पाहिजे, आम्हा सर्वात ख्रिस्त दिसला पाहिजे आणि प्रभूचा गौरव झाला पाहिजे. काल मी काही मेसेज घेत होतो आणि त्या ठिकाणी स्ट्रीमिंग करताना मी एक व्हिडिओ मला एक आला आणि त्या ठिकाणी मध्ये बाहेर देशातला एक व्यक्ती होता आणि युहान बाप्तिस्मा करण्यासारखं त्यांनी एक पोतं अंगात घातलं आणि जोर जोरात त्या रोडवर ओरडत फिरत होता का पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आहे. म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये आता लोक रस्त्यावर येऊन हे प्रचार करायला लागले, ओरडायला लागले, पोते बिते घालून अंगावर युहान बाप्तिस्मा करण्यासारखं. का आता प्रभू शिवाय पर्याय नाही. आता प्रभू शिवाय पर्याय नाही. जर आम्ही देवाकडे वळालो तर प्रभू याच्यातून आम्हाला बाहेर काढणार आणि आनंदकालाचं जीवन आम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा समय का ठराव करा जो समय रोज प्रभूच्या पायापाशी बसा आणि मन तयार करा. देवाला दाखवू द्या का हे जे सध्या जो लॉकडाऊन आहे या लॉकडाऊन मध्ये माझं अंतःकरण मी तयार करतो. प्रार्थनेला टाइम द्या. कारण अनेक लोकांना टाइम नव्हता भेटत. आता पुष्कळ टाइम आहे. आता कारण सांगू शकत नाही कारण याच्यापूर्वी तुम्ही हेच कारण सांगितले, सुट्टी नाही, काम नाही, ऍडजस्ट नाही, असं नाही तसं नाही. पण आता कोणतं कारण सांगणार? देव हे पण चेक करणार या सर्व समयात तू काय केलं. म्हणून ब्रदर्स सिस्टर्स मनावर घ्या, अंतःकरणातून प्रभूकडे वळा. 5 मिनिटाची प्रार्थना करून नाही जमणार. अंतःकरणातून रोज प्रभूच्या पायापाशी बसून आपलं लाईफ टर्न करा आणि जर ते टर्न होईल प्रभू त्याचा क्रोध आमच्यापासून दूर घेऊन जाईल, उपाय येईल आणि एक संधी मिळेल आणि ती संधी आम्हाला देवाच्या गोष्टीचा उपयोगात आणायची. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे प्रभू तुम्हाशी बोलत आहे. नक्की तुम्ही तसं करा आणि प्रभूचा गौरव करा.